अनइव्हन स्किन टोन वरती नक्की काय करायला पाहिजे? हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आजचा व्हिडिओ जो आपण घेणार आहोत दॅट इज ऑल अबाउट अनइव्हन स्किन टोन्स. मला बरेचसे रिक्वायरमेंट आल्या की सर अनइव्हन स्किन टोन वरती आम्हाला काहीतरी माहिती द्या, की अनइव्हन स्किन टोन बऱ्याच जणांना असतो. खूप म्हणजे हा प्रकार अनइव्हन स्किन टोन हा जवळजवळ 80% लोकांमध्ये आहे की स्किन टोन एकदम क्लीन अँड क्लिअर फार रेअर असतो. त्यामुळे अनइव्हन स्किन टोन वरती नक्की काय करायला पाहिजे? आता अनइव्हन स्किन टोन अशी गोष्ट आहे दॅट इज बिकॉज ऑफ डिहायड्रेशन, दॅट इज बिकॉज ऑफ ड्राय स्किन, दॅट इज बिकॉज ऑफ सन टॅनिंग, किंवा दॅट इज बिकॉज ऑफ रॉंग यूज ऑफ प्रोडक्ट्स, दॅट इज बिकॉज ऑफ सेन्सिटिव्ह स्किन. असं असंख्य त्याची कारणं आहेत. पण अनइव्हन स्किन टोन म्हणजे नक्की काय की वेगवेगळ्या स्किनच्या अख्ख्या चेहऱ्यावरती, आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती नाकाच्या साईडला काळं असणं, डोळ्याखाली काळं असणं, कपाळाच्या वरती काळं असणं, इथे काळं असणं, साईडला काळं असणं किंवा ओठांच्या साईडला काळं असणं, हा जो टोन आपण म्हणतो तो अनइव्हन असतो. कुठे डार्क कुठे लाईट, कुठे डार्क कुठे लाईट. तर दॅट इज बेसिकली कॉल्ड ॲज अनइव्हन स्किन टोन. तर अनइव्हन स्किन टोन आता कसे होण्याची कारणं मी तुम्हाला मगाशी बोललो आता की डिहायड्रेशनमुळे होतं, पाण्याच्या कमतरतेमुळे अनइव्हन स्किन टोन होतात. काही वेळेला चुकीच्या प्रोडक्ट्समुळे अनइव्हन स्किन टोन होतं की तुमचं स्किन ड्राय आहे, तुम्ही ऑइली स्किनचे प्रोडक्ट्स वापरताय, म्हणजे तुमचं स्किन अजून ड्राय होत जातं. काही वेळेला उन्हात जास्ती फिरल्यामुळे सुद्धा अनइव्हन स्किन टोन होतो की स्किन एका स्पेसिफिक एरियामध्ये सनलाईट जास्ती पडल्यामुळे डार्क होते तिथे स्किन. काही वेळेला आता डोळ्यांखाली काळे येतात. डोळ्यांखाली काळे येण्याची पण कारणं भरपूर आहेत. आपण अंडर आय डार्क सर्कल्स हा तर पॉईंट घेणारच आहोत, पण बेसिकली कसं होतं, काही वेळेला अगदी डार्क सर्कल नसतात, पण काही वेळेला डोळ्यांच्या खाली, नाकाच्या जवळ इथे काळं असतं समजा आतमध्ये, काही वेळेला चेहऱ्याच्या साईडला काळं असतं पूर्ण इथे, काही वेळेला कपाळाच्या वरती काळं असतं. ह्या गोष्टी दॅट इज कॉल्ड एज अनइव्हन स्किन टोन आणि त्याची कारणं असंख्य आहेत. त्यामुळे त्याचे उपाय पण वेगवेगळे आहेत. आता बेसिक उपाय जो आम्ही सांगतो, बेसिक उपाय म्हणजे होम रेमेडी वगैरे आपण बोलूच या. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होम रेमेडी सांगेन, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होम केअर सांगेन, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सलॉन ट्रीटमेंट सांगेन की काय काय येतं. पण त्याचा बेसिक उपाय इज लाईक हायड्रेशन. तुम्हाला पाणी प्रॉपर पिणं आहे. आणि मी हायड्रेशनवरती एक खूप चांगला उपाय सांगतो सगळ्यांना की दॅट इज लाईक की तुम्हाला पाणी जे आहे तर एव्हरी आवर तुम्हाला बॉडीला हायड्रेट करायचं आहे. एव्हरी आवर म्हणजे दर 1 तासाने तुम्हाला एक छोटा ग्लास पाणी प्यायचं आहे. छोटा ग्लास, मी असं सांगत नाही की भरपूर मोठा ग्लास प्या. 1 तासाने 1 ग्लास जर तुम्ही पाणी प्यायला तर यू विल गेट व्हेरी गुड हायड्रेशन. कारण एका वेळेला बॉडी आपली 150 ते 200 ml पाणी फक्त आतमध्ये घेते. बाकीचं सगळं जे पाणी, समजा तुम्ही जर अर्धा लिटर पाणी एका वेळेला प्यायला तर 100, 150, अगदी 200 ml बॉडी वापरते. बाकीचं 300 ml पाणी जे आहे ते आहे तशा परिस्थितीमध्ये सगळं बॉडीतनं निघून जातं. तर त्याच्यामुळे आता जे 150 ml पाणी जर बॉडी ॲब्झॉर्ब करते तर ते 150 ml पाणी बॉडीला हायड्रेट करण्याकरता बॉडी वापरते. आणि ते हायड्रेशन तुमच्या स्किनवरती पण मिळतं, ते तुमच्या बॉडीला पण मिळतं, तुमच्या सगळीकडे पूर्ण बॉडीमध्ये ते फिरतं. तर त्यामुळे तुम्हाला एव्हरी आणि परत बॉडी डिटॉक्स होते त्यामुळे चांगल्यापैकी. पाणी जर तुम्ही प्रॉपर प्यायलात तर. आता हे जे दर 1 तासाने जर पाणी पिताय तुम्ही, तर असं पकडा तुम्ही सकाळी 7 वाजता उठल्यापासून ते संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत मॅक्सिमम, आपण असं बघूया 12-13 तास आहेत. तर 13 तासांमध्ये ॲटलिस्ट 9 ते 10 ग्लास पाणी जर तुम्ही प्यायलात तर इट इज द बेस्ट थिंग. इट इज गोइंग टू बी द बेस्ट थिंग. तुम्ही हा उपाय महिना 1.5 महिना करून बघा. तुमच्या स्किनला किती चांगल्या प्रकारे हायड्रेशन मिळतं हा तुम्हीच विचार करा. आणि तुम्ही मी साधा विचार करा, तुम्ही भरपूर फिल्म स्टार्सला पाहता, आपण बॉलिवूड आर्टिस्टला पाहतो, त्यांचं स्किन खूप चांगलं असतं तर त्यांच्या हातामध्ये कायम बॉटल असते. तर ही काय शो शायनिंगसाठी बॉटल नसते, तर दे आर ड्रिंकिंग द वॉटर अँड दे आर कीपिंग देअर बॉडी हायड्रेटेड फॉर लाईक लॉंगर टाईम. त्याच्यामुळे त्यांनी ते पाणी सारखे पित असतात, म्हणून त्यांची स्किन खूप चांगली असते. आणि त्यांची स्किन चांगली ठेवणंच आहे त्यांना बेसिकली. त्यासाठी त्यांना, आणि हा सर्वात फ्री उपाय आहे तुम्हाला बॉडीला हायड्रेशन देणं आणि पाण्यामुळे हायड्रेशन मिळणं, हा सर्वात फ्री उपाय आहे. तर त्याच्यामुळे तो नक्की करा. यू विल गेट व्हेरी गुड बेनिफिट्स फ्रॉम दॅट. तुमच्या स्किनला ग्लो चांगल्यापैकी येतो. तुमच्या हेअर लॉसवरती पण बहुतांशी प्रमाणामध्ये खूप चांगला रिझल्ट मिळतो. तुमचे जे काही स्किनला अनइव्हन टोन्स आहेत ते तुमचे कमी व्हायला लागतात, कारण ड्रायनेस स्किनचा कमी होतो, डिहायड्रेशन ऑटोमॅटिकली कमी व्हायला सुरुवात होतं. ह्या सगळ्याचा पाण्याचा बेनिफिट हा खूप जास्ती प्रमाणामध्ये चांगला आहे. त्यामुळे पाणी कंटिन्युअसली पित राहा. यू विल गेट व्हेरी गुड बेनिफिट आउट ऑफ दॅट. त्याच्यामुळे अनइव्हन स्किन टोनवरती आपण जे बोलतोय आता, त्यामुळे अनइव्हन स्किन टोनवरती बॉडीला हायड्रेट करणं हा सर्वात मेन उपाय आहे, पहिला उपाय आहे. बाकी आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये वी आर गोइंग टू सी की होम रेमेडीज काय वापरायला पाहिजेत,
होम केअर काय यूज करायला पाहिजे किंवा सलॉन ट्रीटमेंटमध्ये काय करायला पाहिजे आपण. त्यामुळे असेच जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम ID माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे, तर त्याला पण नक्की फॉलो करा. म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरचे छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.